जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने हा नवीन दिवस तुम्हाला आणि मला दाखवला, त्याबद्दल त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, खरोखर प्रभू खूप चांगला आहे आणि त्याचा अनुभव आम्ही प्रत्येकाने घेतला पाहिजे. तर चला, सकाळच्या भक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आपण प्रार्थना करू आणि त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपल्यामध्ये देवाच्या दासी आहेत, ते आपल्याला सुरुवातीच्या प्रार्थनेतून चालवते. आपण प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Thank you, धन्यवाद, Jesus. धन्यवाद, 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 ईश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर बाप्पा. आम्ही तुला Thank you, राजा, Jesus. तू आम्हाला रात्रभर सांभावणार, Yes, सुंदर Lord. असा Thank दिवस you, आमच्या Jesus. जीवनामध्ये जोडलास. Welcome, Holy आभार Spirit. मानते. हो प्रभू Thank परमेश्वर you, बाप्पा, Jesus. येणारं Yes, Lord. वचन आम्हा सर्वांसाठी असू दे बाप्पा. Oh, yes, आजचं Master. दिवसभराचं दे बाप्पा, आम्हाला तू चालव, तुझ्या वचनामध्ये ठेव, वचनामध्ये वाढव प्रभू परमेश्वर बाप्पा. दे बाप्पा, तुझा दास वचनातून बोलत असताना प्रभू तुझ्या आत्म्याने, तुझ्या Yes, Lord. सामर्थ्याने तू Thank you, त्यांना Jesus. वर प्रभू परमेश्वर बाप्पा, मुखामधून येणारे प्रत्येक शब्द तुझ्यापासून असू दे परमेश्वर बाप्पा, आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वर बाप्पा. हो प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्हा सर्वांना तू सांभाळतोस आणि चालवतोस, त्याबद्दल मी तुझ्या आभार आणि उपकार मानते दे बाप्पा. इथून पुढची सर्व वेळ का तुझ्या पवित्र हातामध्ये घे. प्रार्थना प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नावात मागते, म्हणून तो आहे. प्रियांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रार्थनेमध्ये स्वागत आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केला, लाईक केला, त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. आणि विशेष म्हणजे देवाने आपल्या जीवनात काही अनुभव दिले असतील तर प्रियांनो, 9730301668 या क्रमांकावरती व्हॉट्सअपला आपली साक्ष टाकू शकतात, व्हिडिओ बनवून टाकू शकतात किंवा लेखी स्वरूपात देखील आपली साक्ष टाकू शकतात. कारण परमेश्वर देवाने आपल्या जीवनामध्ये जे काही गौरव केलेले आहे ते गौरव आम्ही परमेश्वराला द्यायचं आहे. देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आम्हाला सर्व अडचणीतून सोडवलेलं असेल तर ह्या नंबरवरती आपली साक्ष टाकावी, ही आपल्याला नम्र विनंती आहे. तर चला, आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत पौलाचे करिंथकरास चे दुसरे पत्र, याचा 7वा अध्याय आणि पहिलं वचन आपण पाहणार आहोत. तेव्हा प्रियजनो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आता ह्या ठिकाणी आम्हाला आमच्या जीवनातील जी अशुद्धता आहे त्या 2 प्रकारच्या आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. ज्या अशुद्धता, आता अशुद्ध गोष्टी म्हटल्यानंतर आमचं जीवन जे काही आहे त्या अशुद्धतेपासून आम्हाला दूर ठेवायचं आहे. तर चला, त्या कोणत्या 2 अशुद्धता आहे? तर पहिली जी अशुद्धता आहे ती देहाची अशुद्धता आहे. आता देहाच्या अशुद्धतेमध्ये आमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी आम्हाला ह्या आमच्या जीवनातून काढून टाकायच्या आहे. कारण ह्या ठिकाणी परमेश्वराचं, देवाचं वचन आम्हाला हे सांगत आहे की देहाची अशुद्धता पासून आम्ही स्वतः शुद्ध झालं पाहिजे. आणि प्रियांनो, ही जी देहाची अशुद्धता आहे ती आमच्या जीवनामध्ये नसायला पाहिजे. देहाच्या अशुद्धतेपासून आम्ही दूर राहायला पाहिजे. कारण देवाचं वचन आम्हाला सांगते की तुमचं शरीर हे देवाचं पवित्र मंदिर आहे. जर आम्हाला परमेश्वराने आमच्या शरीराला पवित्र मंदिराची उपमा दिलेली आहे, तर प्रियांनो, जो देह आम्हाला दिलेला आहे तो देह देवाचं मंदिर आहे. आणि म्हणून ही जी अशुद्धता आहे, ही अशुद्धता आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकली पाहिजे. आता ही जी अशुद्धता आहे म्हणजे जर पवित्र शास्त्रामधून जर आम्ही पाहिलं तर गलातीकरास पत्र याचा 5वा अध्यायामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की देहाची कर्मे, तर प्रियांनो, ही देहाची कर्मे आमच्या जीवनातून बाहेर काढली पाहिजे. आमचा जुना स्वभाव आम्ही बदलला पाहिजे. आता देहाची कर्मे म्हणजे आमच्या देहामध्ये जी असणारी अशुद्धता म्हणजे आमच्या जीवनामध्ये असणारे घाणेरडे पाप, व्यभिचार, चोरी, लबाडी, एकमेकांविषयी बोलणे, निंदा. आणि प्रियांनो, जरी आम्ही प्रार्थना करत असलो, जरी आम्ही उपवास करत असलो, तरी एकमेकांच्या बद्दल आमच्या मनामध्ये वाईट गोष्टी असतात. त्या सर्व गोष्टी आम्ही काढल्या पाहिजे प्रियांनो. आणि जोपर्यंत ह्या देहाच्या जी कर्मी आहे ते आमच्या जीवनातून आम्ही काढत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनातली जी देहाची अशुद्धता आहे ती निघून जाणार
नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला देहाच्या अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. आणि मग नंतर दुसरी जी अशुद्धता आहे ती म्हणजे आत्म्याची अशुद्धता. आता बघा, आत्म्याची अशुद्धता म्हणजे आम्ही आत्म्यामध्ये जसं आम्ही देहामध्ये अपवित्र होतो, जसं आम्ही देवाने अपवित्र होतो तसं देखील आम्ही आत्म्याने देखील अशुद्धता असू शकतो. प्रियांनो, देहच जर अपवित्र आहे, देहच जर अशुद्ध आहे, तर आमचा आत्मा देखील अशुद्ध आहे प्रियांनो. म्हणून आम्हाला देहाला पहिलं जपलं पाहिजे आणि मग नंतर आमचा आत्मा देखील आम्ही अशुद्धतेपासून दूर ठेवला पाहिजे. आमचा आत्मा हा पवित्र असला पाहिजे. आमचं जीवन, आत्मिक जीवन हे पवित्र असलं पाहिजे. आणि या सर्व प्रकारच्या अशुद्धतेपासून आम्ही काय करायचं आहे, आपल्याला स्वतःला शुद्ध करायचं आहे. आणि हे शुद्ध कोणाजवळ करता येईल, तर आम्ही आमचा जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने त्यांनी तुम्हाला आणि मला शुद्ध केलेलं आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि ह्या ठिकाणी दुसरा भाग आम्हाला सांगत आहे वचनाचा, की देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. देवाचं भय हे आमची देहाची शुद्धता करते प्रियांनो. ज्याच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे त्याच्या जीवनामध्ये शुद्धता आहे. ज्याच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे त्याच्या जीवनामध्ये आरोग्य आहे. ज्याच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे त्याच्या जीवनातून सर्व संकट जातील, कारण त्या ठिकाणी पवित्रता येते. आणि ते पवित्र मंदिरामध्ये प्रियांनो कोणत्याही प्रकारची घाण नसते. त्या पवित्र मंदिरामध्ये, शारीरिक मंदिरामध्ये प्रियांनो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त विराजमान आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त विराजमान आहे तर त्या मंदिरामध्ये कोणत्याही व्याधी नसतात, कोणतेही घाणेरडे पाप नसतात, कोणत्याही घाणेरड्या गोष्टी नसतात, कोणतीही अंधकाराची सत्ता त्या ठिकाणी नसते प्रियांनो. आणि म्हणून हे सुंदर असं वचन परमेश्वराने तुम्हाला आणि मला आजच्या दिवसासाठी दिलेलं आहे. तर चला प्रियांनो, आमच्या देहाच्या अशुद्धतेपासून आणि आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. तर चला प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येऊया. अद्यापि आमच्या जीवनामध्ये व्यसन असतील, अद्यापि आमच्या जीवनामध्ये घाणेरड्या गोष्टी असतील, अद्यापि आमच्या जीवनामध्ये व्यभिचार असेल, अद्यापि आमच्या तोंडामध्ये शिव्या असतील, अद्यापि आमच्या जीवनामध्ये पक्षभेद असेल, अद्यापि आमच्या जीवनामध्ये रंगेलपणा असेल, अद्यापि आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी असतील, तर प्रियांनो आजच त्या आपण काढून टाकूया. आणि आमच्या जीवनामध्ये आपण पश्चाताप करू, आपण स्वतःला शुद्ध करू. कारण आमचा देव पवित्र आहे. त्याचं वचन सांगतं की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. आणि प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगत आहे की आमचं जीवन जर अशुद्ध आहे तर प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये आजार असतील, आज आमच्या जीवनामध्ये संकट असतील, आज आमच्या जीवनामध्ये सैतानी सत्ता असेल, आणि प्रियांनो वेगवेगळ्या घाणेरड्या गोष्टी असतील, आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव राहत नाही. आणि त्यामुळे आम्हाला संपूर्ण आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आणि विशेष म्हणजे प्रियांनो, आपल्या जिवंत देवाशी आम्ही प्रामाणिक आणि विश्वासू राहिला पाहिजे. या शेवटच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त लवकरात लवकर येत आहे प्रियांनो. आणि त्यासाठी आम्हाला आमची तयारी केली पाहिजे. तर चला प्रियांनो, आपण ह्या सकाळच्या समय आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करूया. आणि ज्या वाईट गोष्टी असतील त्या सर्व काढून टाकून आपण आपणाला, स्वतःला, आमच्या देहाला, आमच्या आत्म्याला आज आपण शुद्ध करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपण स्वतःला बुडून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्ही स्वतःला धुवून घेऊया, स्वच्छ करूया, आमचं हृदय स्वच्छ करूया, आमचं मन स्वच्छ करूया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला सांगत आहे मत्ती 11:28, की आओ कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि खरोखर प्रियांनो, आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जायचं आहे. त्याला हाक मारायचे, इर्माया 33:3 सारखी, की हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. होय प्रियांनो, तर चला दुःखी होऊ नका, निराश होऊ नका. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बोलवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम सोडवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आज या सकाळी आरोग्य देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनातील कर्जबाजारी पण काढत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आरोग्य देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनातील व्यसन काढून टाकत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज सर्व अंधकाराच्या शक्ती नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. आणि त्याचं पवित्र सामर्थ्य तुमच्या कुटुंबात, तुमच्या देशात,
तुमच्या जीवनामध्ये उतरत आहे. तर चला आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, आज या सकाळच्या समयी जे माझे बांधव आहेत, जे प्रॉब्लेम आहेत, प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे तू सर्वांना तू शुद्ध कर, आत्मिक शुद्धता तू दे. तुझं भय बाळगण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये पवित्र गोष्टी घडून आण आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरून दे प्रभू. सर्व जगातल्या गोष्टी प्रिय प्रभू आमच्या जीवनातून तू काढून टाक प्रिय प्रभू. प्रिय प्रभू, आत्मिक आशीर्वादाने तू भर आणि प्रिय प्रभू शारीरिक आशीर्वाद तू आम्हाला तू दे. ओ प्रिय प्रभू, सर्व आजार, सर्व पीडा, सर्व सैतानी हल्ले नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. सर्व अंधकाराची सत्ता नासूर येशूच्या नावामध्ये तुटत आहे प्रभू. सर्व व्यसन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रिय प्रभू, जे प्रिय लेकर कामाच्या शोधत आहे त्यांना तू चांगला उत्तम असा तू जॉब देत आहे. प्रिय प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे ती सर्व निराशा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रिय प्रभू, जे कुटुंब तुटण्याच्या मार्गावरती आहेत प्रभू येशू, ते सर्व कुटुंबाचा समेट तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक प्रभू. जे तुझ्यापासून मार्गापासून भकलेले आहेत प्रभू, त्या मेंढरांना तू आपल्या कळपामध्ये सामावून तू घे. त्यांच्यावरती तू दया कर. विशेष करून आमच्या देशावरती दया कर. आमच्या देशातील सर्व न आवडणाऱ्या गोष्टी तू काढून टाक त्या परमेश्वरा. अनेक लोकांचं तारण होऊ दे. सर्व संकटापासून आमच्या देशाचं तू रक्षण कर. सर्व जातीवादी व्यवस्थेपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर. आणि प्रिय प्रभू, तुझ्या लोकांचा ज्या ज्या ठिकाणी छळ होत आहे प्रभू, तेथील छळ करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य कर. त्यांचं जीवन बदलल्या जाऊ दे. तुझ्या दासदासींना प्रिय प्रभू तुझ्या आत्मिक सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव दे. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.